दिवसभर जे तुम्ही इकडे धरणे निदर्शने केली त्याची दखल सरकारने घेतली आहे। काल तुम्ही निघून गेल्यावर पोलीसचे एक उपाध्याय नावाचे गृहस्थ ते आले होते आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी ते बोलले। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ते म्हणाले की तुम्ही अत्यंत शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम करता आणि ही बाब फार चांगली आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर थोडंसं चर्चा करूया। काल मला एका गोष्टीचा फार मोठा आनंद झाला। गोष्ट फार लहान आहे पण ती मनाला आनंदून गेली, स्पर्श करून गेली। काल जेव्हा आपला कार्यक्रम इकडे सुरू होता मी थोडा वस्तीत फेरफटका मारला त्यावेळेस मला असं आढळलं की समाज कल्याण विभागातर्फे एक ऑटो रिक्षा फिरत होता आणि त्या ऑटो रिक्षावर ते रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असा प्रचार करत होते। त्याचबरोबर आशीनगर झोन मध्ये रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा आणि त्याची माहिती देण्याकरता म्हणून आशीनगर झोन मध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं। आपण मान्य करतो की रमाई घरकुल योजनेमध्ये थोडाफार भ्रष्टाचार असेल पण किमान प्रत्येकाला 2.5 लाख रुपये, प्रत्येक कुटुंबाला 2.5 लाख रुपये घरकुल बांधण्याकरता सरकारतर्फे सामाजिक न्याय विभागातर्फे मिळतो। पैसा आपलाच आहे, आपलाच वाटा आहे पण मिळतो। आजपर्यंत समाज कल्याणच्या एखाद्या योजनेचा प्रचार लाऊडस्पीकर वरून करून तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा असं कधी बघितलं आहे काय? अशा प्रकारचा प्रचार मी पहिल्यांदा बघितलेला आहे। नाहीतर आतापर्यंत काय व्हायचं, एखादी योजना सामाजिक न्याय विभागाची आली की त्या योजनेचा अर्ज भरण्यापासून तर त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यापर्यंत आमच्या मंडळींना त्यांच्या कार्यालयामध्ये खेटे घ्यावं लागत आणि मध्यस्थ लोक हे प्रत्येक कामाकरता पैसे उकळत। आज मला सांगा, तुम्ही असं कधी बघितलंय की सामाजिक न्याय योजनेच्या एखाद्या योजनेचा लाभ घ्यावा याकरता वस्ती वस्तीमध्ये लाऊडस्पीकर फिरवून अर्ज जे मागवण्यात येत आहेत, हा पहिल्यांदा हा फरक दिसतो। हे का झालं, याला कारण काय? तुम्ही माझी रमाई माझं घरकुल योजना तुम्ही राबवली, दीक्षाभूमीवरून 4000 पत्रकं तुम्ही वाटली। आपले राहुल दामगाडगे हे दीक्षाभूमीच्या आत होते, तुम्ही दीक्षाभूमीच्या बाहेर कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या बाजूला तुम्ही अभियान राबवलं। तुम्ही माझी रमाई माझं घरकुल हे अभियान हे मुंबईत राबवलं। मुंबईमध्ये 2000 पत्रकं वाटली, शेकडो लोकांना सांगितलं आणि अशा प्रकारे रमाई घरकुल योजनेचा पाठपुरावा तुम्ही केला। परिणाम काय झाला, सरकारवर दबाव आला आणि आता सरकार रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा याकरता प्रत्येक वस्तीमध्ये लाऊडस्पीकर फिरवत आहे, प्रत्येक झोन मध्ये जनजागृती सभा ते घेत आहेत। मला सांगा, हा याच्या आधी तुम्हाला आठवते की कुठल्या तरी एखाद्या संघटनेने रमाई घरकुल योजनेच्या बाबत काही आंदोलन केलेलं आठवते तुम्हाला? तुम्ही संविधान चौकात रमाई घरकुल योजनेकरता आंदोलन केलं, पाण्याकरता आंदोलन केलं। परिणाम असा झाला
की त्याचा दबाव पडला आणि त्यामुळं आज रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा याकरता सामाजिक न्याय विभाग हे वस्ती वस्तीमध्ये लाऊडस्पीकर फिरवते आहे। जर समजा सामाजिक न्याय विभाग रमाई घरकुल योजनेकरता जर पुढाकार घेते आहे, मग बाकी योजनांचं काय झालं? तुम्हाला व्यवसायाकरता मदत, तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फ्रीशिप यांच्याकरता जर तुम्ही एक आंदोलन जर तुम्ही रेटून धरलं तर त्या आंदोलनाचे परिणाम हे आहेत की आज रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळतोय। तुम्ही सगळे गणित शिकलेले आहात। मी तुम्हाला एक प्रश्न छोटासा विचारतो। गणिताचे प्राध्यापक इथे आहेत, गणित तर तुम्हाला इथे प्राध्यापकही आहेत। शेखर गायकवाड आणि बाकीच्या मंडळीच्या म्हणजे पुढाकाराने आशीनगर झोन आणि सतरंजीपुरा झोन या दोन झोन मध्ये किमान 500 घरकुलांचं वाटप झालेलं आहे। 500 घरकुलं। माझ्या वस्तीत 15 घरकुलं झालेली आहेत। माझ्या वस्तीत पाट्या लागल्या, समोर संगमरवरी दगडाच्या पाट्या लागल्या आहेत की हे घरकुल रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून तयार झालेलं आहे। एका व्यक्तीला 2.5 लाख, 500 व्यक्तीला किती झाले? एका व्यक्तीला 2.5 लाख, तर 500 लोकांना किती झाले? हे फक्त नागपुरात या 2 झोनचा प्रश्न आहे। या 2 झोन मध्ये जागृती झाली। दक्षिणेत नाही झाली तेवढी जागृती, पश्चिमेत नाही झाली। आणि पूर्वेला जेव्हा आमचा प्रबोध वंजारी हा जेव्हा लकडगंज झोन मध्ये गेला तेव्हा त्या लोकांना योजनाच माहिती नाही, निवेदन दिली संघटनेतर्फे। पण या 2 झोन मध्ये 500 घरकुलांचं वाटप झालेलं आहे आणि पुढे उद्या होईल। रमाई घरकुल योजनेविषयी जी विस्तार आणि सविस्तर माहिती आहे ती आपण वेळोवेळी सांगितली आहे, तुम्हाला या प्रसंगी मी सांगत नाही। पण मी तुम्हाला एका प्रश्नाविषयी, एका बाबीविषयी मी तुम्हाला जागृत करू इच्छितो। मला शेखर बोलले की बा महानगरपालिकेचे जे रमाई घरकुल योजनेशी संबंधित काही कर्मचारी आहेत ते त्यांना म्हणाले की अर्ज पाठवा। ते शेखरजींना म्हणाले, आम्ही म्हटलं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, रमाई घरकुल योजना असो की कोणतीही योजना असो यांच्यामध्ये मध्यस्थ हे निर्माण होतात। मी तुला तुझं घरकुल मिळवून देतो, मला 5,000 दे, मला 10,000 दे, अशा प्रकारचे मध्यस्थ निर्माण होतात। समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मध्यस्थाचं काम करू नये। त्यांनी सरळ सांगावं, सरकार आणि तुम्ही, विभाग, महानगरपालिका आणि तुम्ही यांनी परस्पर बोलावं। समता सैनिक दलाच्या एखाद्या सैनिकाने मध्यस्थाचं काम करू नये। काय झालं? आपल्या पक्षाचे, आपल्याच पक्षाचे नव्हे तर सर्व पक्षाचे, सर्व राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते लुचाड आणि लबाड असतात। आणि या लबाडांनी काय केलं? मी तुमचं काम करून देतो, संजय गांधी निराधार योजनेचं काम करून देतो, या योजनेचं महिलांना मिळणाऱ्या पैशांचं काम करून देतो। आणि असं म्हणून, ठीक आहे, असं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कार्यकर्त्यांना, हे कार्यकर्ते करप्ट झाले पुढं। हे कार्यकर्ते प्रत्येक एखाद्याच पक्षात नव्हे तर प्रत्येक पक्षामध्ये अशी एक वर्ग निर्माण झाला ज्यांनी मध्यस्थाचं काम स्वीकारलं। आणि त्यामुळे पुढं हळूहळू अशा प्रकारची लबाडी ही राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आली। राजकीय नेतृत्व काही असे ना, पण असे मध्यस्थ लोक तयार झाले। म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखाद्याने घरकुलाचा प्रश्न काढला तर त्याला सांगा, तुला आज 2.5 लाख मिळत आहेत, तुला 5 लाख मिळावे याकरता संघर्ष करण्याकरता समता सैनिक दल आहे। समता सैनिक दलाचं कार्य हे
घरकुल योजनेचा लाभ कसा मिळेल, राज्य सरकार हे जास्तीत जास्त रक्कम कशी आवंटित करेल, घरकुल योजनेला राज्याच्या बजेटमध्ये आपला वाटा आणि या वाट्यामधून घरकुल योजनेकरता आवंटित केले जाणारे धनराशी हा आमचा प्रश्न आहे. याविषयी आम्ही संघर्ष करू. पण तुम्हाला जे आहे बाकीच्यांना सांगा, तुम्ही याकरता नागपूर महानगरपालिकेच्या ज्या ज्या झोन मध्ये आहेत तिथं जा, सामाजिक न्याय विभागात जा आणि मग कोणी मध्यस्थी केली तर त्याच्या थोबाडीत मारा. कारण तक्रारी येतात आपल्याकडे, घरकुल देतो म्हणतात, 10,000 द्या, 15,000 द्या, 20,000 द्या. याच्यापासून समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सावध राहिलं पाहिजे. लबाडीला मुळीच प्रश्न देता कामा नये. यानंतर घरकुल योजनेचा लाभ हा प्रत्येकाला मिळावा याकरता आपला संघर्ष सुरू राहील. आणि आज आपली एक मुख्य मागणी आहे की 2.5 लाखात घर होत नाही. सिमेंट, रेती, लोखंड यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि 2.5 लाखात घरकुल होत नाही. आणि जे लोक 2.5 लाख घेऊन घरकुल बांधतात त्यांना पदरमोड करावी लागते, अनेकदा त्यांना कर्ज घ्यावं लागतं. मी अनेक लोकांची घरं पाहिलेली आहेत. त्यांनी विचार केला 2.5 लाख सरकारकडून मिळाले, आता आपण आपल्याकरता काही पदरमोड करून घर बांधूया. आणि त्याच्यामध्ये घराचं काम रेंगाळलं, सगळ्यांच्या घराची कामं झाली नाहीत, मध्येच अडकून पडली. तर आपण साधारणपणे एक छोटं घरकुल तयार होण्याकरता 5 लाख रुपयाची मागणी ही सरकारकडे केली आहे आणि त्याकरता आपलं आंदोलन सुरू आहे.